8 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकली. महायुतीची धाकधूक वाढली. महायुतीचे प्रयोग फसण्याची भीती वाटते. नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गेल्या 4.5 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी, फुटलेले पक्ष, विचित्र आघाड्या, युत्यांचं राजकारण पाहता मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निकाल अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना आता महायुतीची धाकधूक वाढली आहे. राज्यात महायुतीनं 45 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागेल. संभाव्य निकालाची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली असून नेमक्या काय चुका झाल्या त्याबद्दल आत्मचिंतन चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा असल्यानं कोणताही उमेदवार दिला तर निवडून येणारच हे गृहीतक चुकीचं ठरणार नाही ना, अशी शंका आता भाजपला वाटायला लागली. भाजप आणि शिंदे सेनेनं किमान 8 ते 10 जागांवर वेगवेगळे उमेदवार दिले असते तर फायदा झाला असता, असा एक मतप्रवाह महायुतीत आहे. सामान्य मतदार वर्गामध्ये नाराजी असलेल्या खासदारांना तिकीट दिल्याचा फटका विशेषतः विदर्भात बसू शकतो. वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदियात नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली असती तर खासदाराबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका टाळता आला असता, असं विदर्भातील पक्ष संघटनेत काम करणाऱ्या काहींनी सांगितलं. उमेदवारांबाबत नाराजी असली तरीही मोदींची सुप्त लाट होती. त्याच लाटेच्या आधारे उमेदवार तरुण जातील. मतदारांनी मोदींकडे पाहून मतदान केलंय असा दावा भाजपने किंवा भाजपचे नेते करत आहेत. शिंदे सेनेला कुठे कुठे फटका बसणार? शिंदे सेनेला बुलढाणा, दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डीमध्ये प्रामुख्याने फटका बसू शकतो. बुलढाण्यात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर किती मतं घेतात यावर सर्वांचं लक्ष आहे. त्यावर शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचा जय पराजय अवलंबून आहे. दक्षिण मुंबईची जागा भाजपनं लढवली असती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं असतं तर नक्कीच विजय मिळाला असता, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटतं. दक्षिण मुंबईत यामिनी जाधवांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. आता महायुतीचे कोणते प्रयोग फसणार? धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाची, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ, वाशिम मधून उमेदवारी देणं, त्यानंतर रासपच्या महादेव जानकरांना अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीमधून तिकीट देणं, शिरूरमध्ये आढळराव पाटील यांना सेनेतून आयात करून घड्याळावर उमेदवारी देणं, हे प्रयोग यशस्वी होतील का असे प्रश्न आता महायुतीच्या नेत्यांना पडले आहेत. आता पाहूयात महायुती आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे दावे काय आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा, मुस्लिम, दलित असं समीकरण महाविकास आघाडी सोबत होतं, तर विदर्भात दलित, मुस्लिम, कुणबी मतदारांनी आपल्याला साथ दिली असं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे मराठा आणि कुणबी समाज आमच्या सोबतही होता आणि लहान मोठ्या अन्य जातींनी देखील आम्हाला साथ दिली असा दावा भाजपच्या नेत्यांचा आहे. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.